रेकॉर्डिंग ऑन करतो. हम्म. तर आज सर्वांना श्रावणी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. श्रावणी पौर्णिमेचं जे महत्व आहे, आणखीन बरंच काही महत्व असेल, परंतु एक महत्व मला जे आज लक्षात आलं किंवा वाचलं मी किंवा आधी माहिती होतं, आणखीन काय असेल तर माझ्या ज्ञानामध्ये भर टाका. पण एक संदर्भ मला असा मिळाला की उर्वेला काश्यप, गया काश्यप आणि नदी काश्यप हे जे तीन काश्यप बंधू होते, हे तीन काश्यप बंधू जे तपस्वी होते आणि हे तीन तपस्वी आजच्या दिवशी बुद्धांचे शिष्य बनले, अनुयायी बनले, असा संदर्भ आहे. आणखीन काही संदर्भ असतील तर आपण सांगू शकता पटकन, जर असेल तर. नसेल तर आपण पुढे जाऊया. आज आपण केवळ श्रावणी पौर्णिमेचं महत्व नाही पाहणार, आज आपण पौर्णिमेचं महत्व पाहणार आहोत आणि तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण बुद्धांच्या जीवनाचा जर विचार केला आपण, सिद्धार्थ गौतमांच्या आणि बुद्धांच्या, सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या, तर आपल्याला पाहायला मिळतं की सिद्धार्थ गौतमांचा जन्म हा पौर्णिमेला झाला, वैशाख पौर्णिमेला. त्याच पौर्णिमेला, वैशाख पौर्णिमेला त्यांना संबोधी प्राप्त झाली. आवाज गेला, परत आवाज गेला. इकडे आवाज येतोय सर. येतोय का? अच्छा, बर बर, हा, ठीक आहे. मला क्लिअर हा, सर. पाऊस चालू असल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतं थोडा. पावसामुळे पण असू शकतो. बरोबर आहे. हा, बरोबर. कोराळ येतं, कोराळ नाही येत. हा हा हा. तर सिद्धार्थ गौतमांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमांना बुद्धत्व प्राप्ती झाली, निब्बाण प्राप्ती झाली, ते बुद्ध झाले. तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचं महापरिनिर्वाण देखील वैशाख पौर्णिमेला झालं. तर वैशाख पौर्णिमा ही या दृष्टीने महत्वाची आहे. आणखीन काही पौर्णिमांचे संदर्भ आपल्याला मिळतात, ते म्हणजे बुद्धांनी पहिलं प्रवचन जे पंचवर्गीयांना दिलं ती आषाढ पौर्णिमा होती. त्याच्यानंतर बुद्धांनी जी संघाची स्थापना केली ती कार्तिक पौर्णिमा होती. अशा प्रकारे पौर्णिमांचं महत्व बुद्ध धम्मामध्ये आणि प्रत्यक्ष बुद्धांच्या जीवनामध्ये, आणि असं म्हणता येईल की निब्बाण प्राप्तीमध्ये किंवा बुद्ध बनण्यामध्ये निसर्गाचा फार मोठा हात आहे. ही नैसर्गिक क्रिया आहे प्राप्ती, आणि काही घटना हे एक नैसर्गिक क्रिया पण आहे. निसर्ग, आपण जर काही गोष्टींसाठी प्रयत्न केले तर निसर्गाचा आपल्याला सपोर्ट असतो, असा त्याचा अर्थ आहे. निसर्गाचा आपल्याला सपोर्ट असू शकतो आणि त्याच्यामुळे आपण नैसर्गिक प्रक्रियेचा उपयोग करूनच आपण बुद्धांनी जे केलं ते करण्याचा प्रयत्न करू शकतो, असं बुद्धांचं सांगणं आहे. बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येकाला दुःखमुक्ती शक्य आहे, प्रत्येकाला अरहत पद प्राप्त करणं शक्य आहे, प्रत्येकाला बोधी प्राप्त करणं शक्य आहे, प्रत्येकामध्ये बुद्धत्वाचं बीज आहे. आणि दुःखमुक्ती प्राप्त करणं, निब्बाण प्राप्त करणं, जीवनातल्या त्रासातून, यातनातून, चिंतातून, अस्थिरतेतून, अस्वस्थतेतून, भयातून, एकटेपणातून मोकळं होणं, हे याच्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. प्रत्येक मनुष्य आणि प्राणी सुद्धा धडपडत असतो. बुद्धांचा शोध असा आहे की इतर प्राणी मात्रांना ह्या दुःखातून, यातनातून मुक्त होणं कठीण असतं, पण माणसाला ते कठीण नाही. माणसाला ते कठीण असेल पण अशक्य नाही. कठीण याच्यासाठी आहे की त्यासाठी बऱ्याच गोष्टींची समज, ज्याला सम्यक दृष्टी म्हटलंय,
ती सम्यक दृष्टी आधी आवश्यक असते आणि मग त्यानुसार कृती करण्याचा एक संकल्प करावा लागतो, त्यानुसार आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणावं लागतं. तर ह्या गोष्टी थोड्याशा प्रॅक्टिकली कठीण आहेत, परंतु अशक्य नाही. परंतु धम्म जर समजून घेतला, व्यवस्थित जर समजून घेतला, तर ती अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते, कठीण गोष्ट सुद्धा सोपी होते. आजकाल आपण पाहतो की बुद्धाच्या काळामध्ये जी गोष्ट सोपी होती, सरळ होती, पन्नो म्हणतो ना आपण, सरळ मार्ग आहे तो. बुद्धाच्या काळात जी गोष्ट सरळ होती, सोपी होती, ती आजच्या काळामध्ये खूप गुंतागुंतीची झालेली आहे आणि गुंतागुंतीची झालेली आहे आणि थेरॉटिकली म्हणजे काय म्हणतो आपण, सिद्धांताच्या शिकवणीच्या दृष्टीनेच गुंतागुंत आहे. प्रॅक्टिकली तर ती आणखीन गुंतागुंतीची बनवलेली आहे. आणि बुद्धांच्या काळात आपण पाहतो की बुद्ध बोलायचे आणि समोरासमोर लोकांवर परिणाम व्हायचे. आपण त्याचा प्रश्न निर्माण करतो किंवा किसा गौतमीला किती वेळात किसा गौतमीने आपल्या एकुलत्या एका मुलाची डेड बॉडी सोडून दिली, मृतदेह सोडून दिला, किती किती वेळ ठेवला तिने तो जवळ? तर तासभर, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास. बुद्धांनी सांगितलं आणि तिला मृत्यूचं सत्य समजलं आणि तिने ती डेड बॉडी, तिने तो मृतदेह सोडून दिला. याचा अर्थ असा की ती दुःखमुक्ती किंवा दुःखमुक्ती समजणं हे काही अवधीचं काम आहे, फक्त सांगणारा कोण आहे ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर अंगुलीमाल हे एक फार मोठं उदाहरण आहे. अंगुलीमाल काय हातात तलवार, बुद्धांचं प्रवचन संपेपर्यंत बुद्ध काय हातामध्ये तलवार धरून उभा होता का? नाही. बुद्धांनी ज्या पद्धतीनं अंगुलीमालाला सांगितलं, त्यानं तलवार टाकून दिली. त्याला समजलं, जागेवर समजलं, काही वेळा समजलं की मी कसा जगतोय. असंच एक बाह्यच एक उदाहरण आहे. तो त्याला तर काय म्हणतात, आकस्मिक बोधीप्राप्ती झाली. आकस्मिक म्हणजे किंवा ज्याला सडन एनलायटनमेंट. हे काय, बुद्ध बोलले आणि त्याला कळालं जागेवर. तो स्वतः पण प्रयत्न करत होता, पण ते बोलले, त्याला समजलं आणि प्राप्ती झाली. इतका इतका म्हणजे सरळ पद्धतीने, सहज पद्धतीने काही गोष्टी त्यावेळेला घडत होत्या. आज आपल्याकडे एवढी पुस्तकं आहेत, तेवढे सांगणारे लोक आहेत, तेवढे गुरु आहेत, तेवढे अनेक दिवसांच्या शिबिरामध्ये लोक जातात, वाचक आहेत. आजकाल आता हे टेक्निकल माध्यम आहे, कॉम्प्युटर आहे किंवा तुमचा मोबाईल आहे, तो आपल्या खिशामध्ये ज्ञान आहे, खिशामध्ये सगळी माहिती आहे. तरी सुद्धा बुद्धाच्या काळात ज्या गोष्टी पटकन घडायच्या त्या आज नाही घडत. त्याचं कारण असं आहे की सोपेपणा हरवलेला आहे आणि त्याच्यामुळे माणसाचा प्रश्न हा लांबणीवर पडतो आणि तो जास्त गुंतागुंतीचा होतो. असं आजचं हे जीवन आहे. तर बुद्धांच्या शिकवणीचा पुनर्विचार आपण करण्याची गरज आहे की जी गोष्ट सोपी सरळ आहे, ती सरळ गोष्ट अगोदर आपण समजून घेतली पाहिजे. कॅमेरा समोर सोनवणे काही खाऊ नका. राजीव सोनवणे सर, कॅमेरा समोर खाऊ नका किंवा कॅमेरा बंद करा. तेव्हा आजच्या पौर्णिमेच्या निमित्तानं थोडी सोपी गोष्ट आपण लक्षात घेऊया. मला वाटतं ती सोपी आहे की नाही हे तुम्ही ठरवायचे, पण माझ्या आता सर परत आवाज गेला.
आता आवाज येतो का? येतोय हो येतोय. येतोय. ओके. कॅमेरा बदलला, तो थोडासा फेंट आहे. ओके. तर ज्याला आपण जागृती म्हणतो, सती म्हणतो, ती बुद्धांच्या काळामध्ये ती सरळपणे सांगितली जात होती. आज ती थोडीशी अवघड गोष्ट आहे. आणि बुद्धांना सुद्धा स्वतः बुद्धगयेमध्ये 40 दिवसामध्ये तिचा शोध लागला, असं बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मच्या ग्रंथावरून लक्षात येतं की 40 दिवसामध्ये बुद्धांना या जागृतीचा, आता बुद्धांना आपण संपूर्ण जागृत म्हणतो, ही गोष्ट आपण परत परत लक्षात घेतोय. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. याचा अर्थ जागृतीच्या आधारे बुद्धांना बोधी प्राप्ती झालेली आहे. आणि ती जागृतीची साधना, सती साधना किंवा अपमाद हा शेवटच्या 40 दिवसातला शोध आहे. त्याच्या आधी त्यांनी आत्मक्लेशाच्या तपश्चर्या केल्या आणि त्याच्यात यश मिळत नाही, जीवनाचा उद्देश साध्य होत नाही, म्हणजे दुःखमुक्ती मिळत नाही, जीवनाचा प्रश्न सुटत नाही, म्हणून आत्मक्लेशाची तपश्चर्या त्यांनी त्यागली. त्याच्या आधी ध्यान साधना 7 वर्ष केली, ती सुद्धा त्यांनी सोडून दिली. आणि त्याच्या आधी राजपुत्र असताना तर सर्व सुखांचा त्याग करून त्यांनी तत्वासाठी, जसं बाबासाहेबांनी म्हटलं की युद्धाचा प्रश्न होता म्हणून त्यांना गृहत्याग करावा लागला. गृहत्याग नाही केला बुद्धांनी, असं माझं मत आहे. बुद्धांनी राज्यत्याग केलेला आहे किंवा देश त्याग केलेला आहे. युद्धाला विरोध केला म्हणून त्यांना देश त्याग करणं किंवा राज्य त्याग करण्यासाठी शाक्य संघानं त्यांच्यावर दडपण आणलं होतं. आणि म्हणून एक पर्याय म्हणून सिद्धार्थ गौतमांना घर सोडावं लागलं, म्हणून गृहत्याग घडून आला. ग्रंथांनी बुद्धांचं चरित्र हे पझल बनवलेलं आहे, गुंतागुंतीचं बनवलेलं आहे, असं बाबासाहेबांनी ते बुद्ध आणि धम्मच्या इंट्रोडक्शन मध्ये, पुस्तकाच्या परिचयामध्ये म्हटलेलं आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात घेऊ. आता हे परत पुनरावलोकन बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून आपल्याला बुद्ध समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय बुद्ध समजणार नाहीत असं वाटतं. आता माझा अनुभव मला सांगतोय. तर शेवटच्या 40 बुद्ध आणि धम्म, बुद्ध आणि त्यांच्या धम्मच्या, त्यांच्या त्या बुद्धगयेतल्या प्राप्तीविषयी बाबासाहेब म्हणतात की 40 दिवस पुरेल इतकं अन्न त्यांनी जमा करून ठेवलं होतं. म्हणजे त्यांना जे काही मिळालं ते 40 दिवसात मिळालं किंवा 30 दिवसात मिळालं किंवा 25 दिवसात मिळालं. कारण पहिले सगळे मार्ग सोडून दिल्यानंतर शेवटच्या या बुद्धगयेमध्ये, बुद्धगयेतल्या प्रयत्नांमध्ये त्यांनी काय केलं असं की त्यांना ते दुःखमुक्तीचा अनुभव आला किंवा बोधीप्राप्ती झाली. तर ती ध्यान साधना आणि बाकी तपश्चर्या तर नव्हती. ती काय होती? तर ती जागृतीची साधना होती, सती साधना होती, ज्याला सतीपठ्ठान म्हटलेलं आहे. आणि सतीपठ्ठान म्हणजे ध्यान नाही, सती म्हणजे जागृती आहे, भान आहे. हा एक चांगला शब्द आहे, आत्मभान, की स्वतःच भान येतं, स्वतःच जीवन समजतं. आणि स्वतःच जीवन म्हणजे आपण काय आहोत, कोण आहोत. तर आपण म्हणजे आपली ही जिवंत काया आहे. या कायेमध्ये जिवंतपणा आहे, म्हणजे जाणीव आहेत, फिलिंग, वेदना म्हटलेला आहे. या कायेमध्ये भावना आहेत, म्हणजे इमोशन्स आहेत, त्याला चित्त म्हटलेलं आहे. भावना पेटवतात, चित्त अग्नी म्हटलेला आहे, चित्ताग्नी. आणि भावना, त्यातल्या भावना पेटवतात. त्या भावना पेटवण्याचं कारण काय? तर आपल्याला हे पाहिजे, ते नको, हे असं पाहिजे, तसं नको, इतकं पाहिजे, तितकं नको, हे पाहिजे नकोचा जो काही संघर्ष आहे तो चित्तामध्ये चालतो. त्याला लोभ आणि द्वेष म्हटलेला आहे. या लोभ द्वेषामध्ये जो संघर्ष चाललेला आहे त्याच्यामुळं माणसाला यातना भोगाव्या लागतात. आणि या लोभद्वेषामुळे, म्हणजे या चित्तामुळेच मनोविज्ञान म्हणजे मनोधम्म म्हणजे विचार प्रक्रिया ही अतिसक्रिय होते. म्हणून माणसामध्ये काही विकृती निर्माण झाल्या, काही त्याला लोभ निर्माण झाला किंवा द्वेष निर्माण झाला की त्याची विचार प्रक्रिया ओव्हर ऍक्टिव्हेट होते, जास्त सक्रिय होते.
आणि मग त्याच्या डोक्यावर ताण येतो, डोकं दुखतं, झोपमोड होते, हार्टवर प्रेशर येतं, शरीरावर प्रेशर येतं, काही खांदे दुखतात किंवा काही तुम्हाला पाठीचा त्रास होतो किंवा कमरेचा त्रास होतो, आणखीन काय काय होतं. आणि त्याच्यातून वेगवेगळे आजार उद्भवतात. बीपी असेल, शुगर असेल, स्पॉन्डलिसिस असेल, ब्रेन स्ट्रोक असेल, हार्ट अटॅक असेल, जे काही असेल ते. या सगळ्याचा परिणाम हे चित्त आहे, हे मनोविज्ञान आहे, माइंड आहे. शेवटच्या 40 दिवसामध्ये बुद्धांना जी गोष्ट लक्षात आलेली आहे की अरे ह्या सगळ्या त्रासाचं जर भान आलं, त्या शरीराचं भान आलं म्हणजे कायानुसती, या जाणीवांचं भान आलं, जो जिवंतपणा आहे आपला, वेदना, सुख दुःख, याचं जर भान आलं, याची जर जाणीव झाली, याची जागृती झाली, चित्ताचं जर भान आलं, चित्तानुसती आली, मनोधर्मांचं म्हणजे विचार प्रक्रिया जर कळायला लागल्या, त्या जर जागृतीच्या पातळी खाली आल्या, तर हळूहळू हळूहळू माणसाची जी दुःखमुक्तीची, यातनामुक्तीची जी काही प्रक्रिया आहे ती घडायला सुरुवात होते. असा हा त्यांचा शोध आहे आणि हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आजच्या पौर्णिमेच्या निमित्तानं त्याच्याशी मला याचा संबंध जोडायचा आहे आणि तो मी जोडतो असं नाही, तो ग्रंथांमध्ये पण आलेला आहे. पौर्णिमेचा चंद्र जसा कलाकलाने वाढतो आणि पूर्णत्वाला जातो, पौर्णिमेचा चंद्र जसा कलाकलाने वाढतो, थोडा थोडा वाढत जाऊन तो संपूर्ण आकार धारण करतो, पौर्णिमेच्या दिवशी प्रकाशित होतो. त्याप्रमाणे हे बोधीचं जे काम आहे, बुद्धत्वाचं जे काम आहे, मुक्तीचं जे काम आहे, हे क्रमाक्रमानं वाढत जातं. आणि ही प्रक्रिया कशी घडते त्याचं उत्तर आपल्याला जागृतीमध्ये किंवा सतीमध्ये सापडतं. तर आपण सर्वसाधारणपणे आपण काय करतो का, आपल्या कायेमध्ये, कायेच्या आतमध्ये, पोटामध्ये, छातीमध्ये हा जो धडाचा भाग आहे, खांद्यापासून कमरेपर्यंत हा धडाचा भाग हा भात्याप्रमाणे आतून आत श्वास घेतो. आता या क्षणी आपण अनुभव घेऊ शकतो. आपल्या पोटाकडे जर पाहिलं तर त्याची हालचाल सातत्याने चालू असते, आपल्या छातीची हालचाल सातत्याने चालू असते, पाठीची हालचाल चालू असते. हा जो धडाचा भाग आहे हा पंपाप्रमाणे किंवा भात्याप्रमाणे आकुंचन प्रसरण पावतो, आतमध्ये पोकळी निर्माण होते, म्हणून हवा आत येते. ही नैसर्गिक क्रिया चालू आहे आतमध्ये. आनापानची, श्वासाची क्रिया नैसर्गिकपणे अशा प्रकारची चालू आहे. तर ही जी नैसर्गिक क्रिया आहे, ही नैसर्गिक क्रियाच नैसर्गिक पद्धतीनं पाहायची आहे. म्हणजे काय पाहायचं आहे की समजा आता तुम्ही तुमच्या मोबाईलकडे पाहता किंवा तुमच्या आजूबाजूच्या वस्तूंकडे पाहता, तर आपण काय करतो, आपण पाहण्यासाठी आपण काय करतो, ऍक्च्युअली काहीच करत नाही. आपले फक्त डोळे उघडे असले की दिसतं आपल्याला. तसं श्वासाचं भान ठेवायचं असेल म्हणजे आनापान सती, श्वासाची सती ठेवायची असेल तर ऍक्च्युअली काहीच करायचं नाही. जेव्हा त्याचं आपल्याला भान असेल, आपल्यामध्ये सती असेल, जागृती असेल, तर शरीर श्वास आतून आत घेतं सोडतं हे आपल्याला दिसतं, जाणवतं. आणि हीच नैसर्गिक श्वासोच्छ्वासाची क्रिया जी आहे ही आपल्याला सुरुवातीला पाहावी लागते. आणि ही काया, हे शरीर स्वतःच आन करते, स्वतःच अपान करते. म्हणजे काया आनापान करते, शरीर आन आणि अपान करतं. ही नैसर्गिक क्रिया नैसर्गिक पद्धतीने जागृतीपूर्वक, सतीपूर्वक त्याचं भान ठेवून जर आपण अनुभवण्याचा, पाहण्याचा प्रयत्न केला
तर आपली जागृतीची पातळी ही चंद्रांच्या कलाप्रमाणे वाढत वाढत जाते. मग श्वासातून आपण कायेमध्ये उतरतो, मग कायेची जागृती येते. काया ही जिवंत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जाणीव आहे, जिवंतपणा आहे, वेदना आहे, म्हणजे सुखदुःख आहे किंवा सुखदुःख विरहित वेदना आहेत, जाणीव आहे, त्याचं भान येतं, त्याची जागृती येते हळूहळू. पद्धतशीरपणे पाहिलं तर त्याला काही करायचं नाही, ते चालूच आहे, आपल्याला ते पाहायचंय. आपण जर म्हणलं मी असं करेल आणि मी तसं करेल, असा श्वास घेईल आणि तसा श्वास घेईल आणि इथं पाहिलं आणि तिथं पाहिल, आपण श्वासाचं ध्यान करतो, श्वासाला नियंत्रित करतो, त्याच्यामुळे श्वास जसा आहे तसा आपल्याला जाणवत नाही. आणि ही फार महत्वाची गोष्ट, त्याला यथाभूत ज्ञानदर्शन म्हटलेलं आहे. जसं घडतंय तसं जाणवणं, पाहणं. तर ही जी गोष्ट आहे ही सुरुवातीला समजून घेतली पाहिजे. श्वासाच्या आधारे आपण कायेमध्ये उतरतो, कायेच्या मध्ये उतरल्यानंतर आपल्याला जिवंत काया म्हणजे जाणीवा आपल्याला जाणवतात, त्याची जागृती येते. त्याच्यानंतर आपल्याला चित्त, मगाशी जे म्हटलं इमोशन, भावना ज्या आहेत त्या भावनांची आपल्याला तो जास्त मोठा गुंता आहे. भावनांचा गुंता फार मोठा आहे आणि भावनांचा गुंता हा मोठाच आणि गुंतागुंतीचाच नाही, तर त्याचं आकलन होणं जास्त कठीण आहे. म्हणून चित्ताचं आकलन झालं की चित्त विमुक्ती मिळते, म्हणजे दुःखमुक्ती मिळते. म्हणजे चित्त हाच प्रश्न आहे. म्हणजे चेत विमुक्ती म्हटले बुद्धत्वामध्ये काय होतं, दुःखमुक्तीमध्ये काय होतं. चेत विमुक्ती म्हणजे काय, चित्तामध्ये जो अग्नी आहे तो अग्नी शांत होतो. म्हणजे लोभ द्वेषाचा अग्नी शांत होतो. म्हणजे पाहिजे नकोची म्हणजे तृष्णांची जी धावपळ चाललेली आहे, ही धावपळ हळूहळू कमी होऊन ती शांत होते आणि म्हणून माणसाला मुक्ती मिळते. मग विचार प्रक्रिया आपापच स्थिर आणि शांत होतात, म्हणजे आवश्यक तेवढाच विचार चालतो. तर अशी ही प्रक्रिया आहे. तेही क्रमाक्रमाने वाढत वाढत पद्धतशीरपणे जर पाहिलं, सम्यक मार्गाने जर पाहिलं, मध्यम मार्गाने जर पाहिलं, तर काया, वेदना, चित्त आणि विचार प्रक्रिया, मनोधम, आणि मग एकदा आपण याच्यामध्ये एकरूप झालो तर मग इंद्रियाचं कार्य आपल्याला कळतं, डोळ्यांचं कार्य कार्य कळतं आपल्याला. पाहतो म्हणजे काय चाललंय हे जाणवतं. ऐकणं म्हणजे काय, गंध म्हणजे काय, चव म्हणजे काय, शरीरावरचे स्पर्श म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू क्रमाक्रमानं जाणवत जातात आणि मग संपूर्ण जागृतीची अवस्था प्राप्त होते. जी बुद्धांना बुद्धगयेमध्ये वैशाखी पौर्णिमेला झाली. अशी ती प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. ही प्रोसेस समजावून घेणं गरजेचं आहे. तर पौर्णिमेच्या निमित्तानं आपण पौर्णिमेचं हेही महत्व लक्षात घेतलं पाहिजे. केवळ ह्या पौर्णिमेला हे झालं, त्या पौर्णिमेला ते झालं, परंतु बुद्धांच्या बाबतीत काय झालं, किंवा बुद्धांच्या बाबतीत त्यांना वैशाख पौर्णिमेला बुद्धत्व प्राप्ती झाली, नेमकं काय झालं, काय झालं त्यांच्या चित्ताचं, काय झालं त्यांच्या मनाचं, काय झालं, त्यांना जागृती मिळाली म्हणजे काय झालं, दुःखमुक्ती मिळाली म्हणजे काय झालं, ते आपल्याला मिळू शकते का. ती जर आपल्याला मिळू शकते याची शाश्वती असेल, याची गॅरंटी आपल्याला मिळत असेल, तरच आपल्या प्रयत्नांना काही अर्थ आहे. नाहीतर आपल्याला काही त्याची काहीच म्हणजे गॅरंटी सोडा, पण किमान दृष्टिक्षेपामध्ये हा मार्ग असा असा पुढे जातो, हे जर आपल्याला स्पष्ट जाणवत नसेल, तर मग नुसतं त्या मार्गावर कुणीतरी सांगितलं म्हणून चालणं ही आपली स्वतःची फसवणूक आहे. आपण स्वतःला फसून काय साध्य करणार. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाचा प्रश्न कसा सुटेल हे पाहिलं पाहिजे. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त व्यावहारिक विचार करणं गरजेचं. व्यावहारिक म्हणजे जीवनाशी संबंधित, आपल्या जीवनाच्या प्रश्नाशी संबंधित. आपले काय प्रश्न आहेत, आपल्या काय यातना आहेत, आपल्या कोणत्या चिंता आहेत, आपली कोणती अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, आपल्याला कोणती गोष्ट भयकारक वाटते, कोणत्या गोष्टीमुळे आपली झोपमोड होते, कोणत्या गोष्टीमुळे आपण अस्वस्थ होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअरली जाणवल्या पाहिजे.
आणि जाणवल्यानंतर स्वीकारल्या पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला त्रास जाणवतो, परंतु तो त्रास अप्रिय असल्यामुळे, त्रास हा त्रासदायक असल्यामुळे जनरली माणूस काय करतो, तिथून पळ काढायला पाहतो आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मन गुंतवतो. म्हणून एवढी मनोरंजनाची साधने इतकी का निर्माण झाली? कारण इथं थांबणं, स्वतःमध्ये थांबणं हे कठीण आहे. स्वतःच्या दुःखाकडं, यातनांकडं, चिंतांकडं पाहणं, स्वतःच्या चित्ताकडं पाहणं हे त्रासदायक आहे आणि म्हणून माणूस त्याच्यातून पळ काढतो. हीच गोष्ट बाबासाहेबांच्या अस्पृश्यता निवारणाशी पण लागू होते. बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचा जो त्रास आहे, त्याला त्यांनी नरक यातना म्हटलेला आहे, की माझ्या पूर्वजांनी नरक यातना भोगल्या, हे मी माझ्या अनुभवातून पाहतोय, पाहिलं त्यांनी. सामान्य माणसं टाळतात. बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचा प्रश्न पाहिला म्हणून समजून घेतला, पळ नाही काढला. जसे आज आपण पाहतो ना, आपल्याला आता थोडस सुखाचे दिवस आले का आपण सगळं विसरायला पाहतो आणि त्याच्यामध्ये रममाण होतो. बाबासाहेबांचं तसं नव्हतं. बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचा प्रश्न सगळ्या सुखाचे मार्ग त्यांनी स्वतःचे जणू काही कमी केले, बंद नाही केले पण कमी केले. नाही तर त्यांना काय सुखासीन जीवन जगणं हे काय त्यांच्या दृष्टीनं फार अवघड नव्हतं. ते उच्च विद्या विभूषित होते, परदेशामध्ये शिक्षण घेतलेले होते. कोणती उच्च पदस्थ नोकरी, उच्च पदाची नोकरी त्यांना मिळाली असती. जसं बाबासाहेब स्वतःच म्हणाले की मी 500 पदवीधरांच्या बरोबरीचा आहे. 500 की 50, 50 पदवीधरांच्या बरोबरीचा आहे. मी या देशाचं सर्वोच्च पद म्हणजे व्हाईसरायचं, त्यावेळेला व्हाईसरायचं हे असायचं राज्य, असं आजचे पंतप्रधान, तर मी व्हाईसराय सुद्धा बनण्याच्या पात्रतेचा आहे. तर त्यांना काय नसतं मिळालं, सगळं काय मिळालं असतं. परंतु अस्पृश्यतेच्या प्रश्नाला त्यांनी फेस केलेला आहे, त्याला त्यांनी ते सामोरे गेलेले आहेत आणि सामोरं जाऊन त्यांनी त्याचं संशोधन केलेलं आहे आणि मग त्याच्यातून त्यांनी मुक्त कसं व्हायचं याच्यासाठी वेगवेगळे चळवळ सुरू केली आणि वेगवेगळे कार्यक्रम राबवले. काय कार्यक्रम राबवले आपल्याला माहिती आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण हे दिवस पाहतो. तसंच बुद्धांचं देखील आहे. जीवन दुःख आहे हे त्यांनी स्वीकारलेलं आहे. जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनाप्रमाणे न होणे, ही जे दुःखाची जी 7 कारणं आहेत ते ऍक्सेप्ट करतात, स्वीकारतात. सामान्य माणूस म्हणतो चालायचं, कशाला ते बघायचं, ते बघून काय होणार आहे. पण ते पाहिल्याशिवाय आपल्याला त्याच्यातून मोकळं होता येत नाही. तर ते पाहण्याचं धाडस म्हणजे जागृती आहे, सती आहे. आणि मग त्याच्यातून आपल्याला त्या दुःखांचं, यातनांचं स्वरूप लक्षात येतं. म्हणजे दुःख समुदाय म्हणजे कारण लक्षात येतं आणि जागृती जी आहे ती त्या दुःखातून आपल्याला हळूहळू क्रमाक्रमानं मुक्त करत करत आपल्याला संपूर्ण दुःखमुक्ती देऊ शकते. ज्याप्रमाणे चंद्र हा कलाकलाने, आधी चंद्राची छोटी कोर असते, मग मोठा चंद्र, मग मोठा चंद्र, असं करत 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 पौर्णिमेचा चंद्र जसा पूर्ण पूर्ण होतो आणि प्रकाशित होतो, त्याप्रमाणे ही जागृती जी आहे ही कलाकलाने वाढत 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 सम्मा संबुद्धत्वाच्या अवस्थेला जाते. म्हणून सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत असं म्हटलेलं आहे. आणि ती घटना बुद्धांच्या जीवनामध्ये वैशाख पौर्णिमेला झाली. तर तो एक निसर्ग आहे आणि हे आपले जे प्रयत्न आहेत ते निसर्गाच्या नियमाला धरूनच केले पाहिजेत. आपल्याला काय वाटतं आणि आपली परिस्थिती काय आहे आणि आपल्याला सांगणार कोण आहे, पुस्तकात काय लिहिलंय, हे तात्पुरतं ज्ञान म्हणून ठीक आहे, परंतु आपला शोध आपल्यालाच घ्यावा लागतो. अशा प्रकारचं हे एक पौर्णिमेचं वेगळं महत्व आज लक्षात आणून द्यावं असं मला वाटलं, म्हणून हा थोडा प्रयत्न केलेला आहे. बाकी श्रावण पौर्णिमेला आणखीन कोणत्या घटना घडलेल्या ग्रंथामध्ये आढळतात
त्याच्याविषयी कोणाला काही माहिती असेल तर ते सांगू शकतात. आणि आता आपल्याकडे 5 मिनिट आहेत. 5 मिनिटामध्ये आपल्याला काही बोलायचं असेल, काही प्रश्न विचारायचा असेल किंवा चर्चा करायची असेल तर आपण ते करू शकतो. बोलायचं असेल तर बोलायचं असेल तर लवकर बोलायचं. सगळेजण खुश आहेत, लोकांनी आवडलं. आणि तुमचं स्माईल हास्य, स्माईल हास्य सांगते. आणि जे लोक स्क्रीनवर नाही समोर, मला माहिती त्यांना ते आवडलेलं आहे. मस्केंना आवडलेला आहे. तर आजचा विषय बुद्ध धम्म हा आनंद देणाराच विषय आहे. बुद्ध धम्म हा जागृत करणारा विषय, आणि जागृती आनंद देते, सती आनंद देते. ध्यान एका बाजूला नेतं, लक्षात घेऊ आपण. आणि मी मोगम नाही बोलत, काही गोष्टी अनुभवातून बोलतोय मी. ध्यान आपल्याला विशिष्ट विषयामध्ये गुंतवून ठेवतं आणि बऱ्याचदा हिप्नोटाईज करतं, मनोरंजनासारखा हिप्नोटाईज करतं. आपल्याला हिप्नोटाईज नाही व्हायचं, म्हणजे संमोहनामध्ये नाही जायचं. आपल्याला संमोहनाच्या विरुद्ध जागृतीची अवस्था, संमोहनाच्या विरुद्ध जागृतीची अवस्था. नाहीतर आपण टेम्पररी ध्यानातून टेम्पररी शांती मिळते. मन म्हणजे ध्यानच आहे. मन हे ध्यानासाठी असुसलेलंच आहे. कारण त्याला कुठेतरी रमायला आवडतं, त्याला ध्यानात रमायला आवडतं, त्याला मनोरंजनाच्या साधनात रमायला आवडतं, त्याला काही वाचनामध्ये रमायला आवडतं, त्याला संशोधन करायला नाही आवडत. मन कधी कधी आळशी असतं. आळस आळस हा काय करतो, जाऊ द्या, काय करायचंय, सगळे जगतायत ना, चाललंय ना, जाऊ द्या. नाहीतर दैववादी लोक म्हणतात तो पाहून घेईल, त्याने जन्माला घातलं तो सोडील प्रश्न. असं कधी होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःच प्रयत्न करावा लागतो. तर आपण या ठिकाणी थांबू शकतो जर काही आपल्याला विषय नसेल तर. अनिल, कार्यक्रम झालाय का?